त्यानंतर तुम्ही दुसऱ्या फेरीमध्ये सरस्वती स्पोर्ट खालील संघाला पाहू शकाल एसके स्पोर्ट सापे संघाच्या विरोधात अशा प्रकारचा आज लॉट्स आहे. एकूण 12 संघ इन ॲक्शनमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. पीटीसी मध्ये प्रथमताच या सत्रामध्ये निर्वी 11 सापे संघाला आपण खेळताना पाहतोय. पहिली स्पर्धा आपण त्यांची पाहिली जयदुर्गा चषकामध्ये या संघानं चांगला परफॉर्मन्स केला होता आणि ही दुसरी स्पर्धा आहे पीटीसी अंतर्गत खेळत असताना. संतोष सुतार त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि एकविरा स्पोर्ट जुपाडा संघाचा विचार केला तर हा सुद्धा संघ पाहिला तर नौका संघ आहे. परंतु शिवाजी भालेकर त्यांना मात्र लीड करतायत, गाईड करतायत आणि पाहूया या स्पर्धेमध्ये मात्र या संघाचा सुद्धा कशा रीतीने खेळ आज पाहायला मिळेल. पहिला सामना सुद्धा मात्र पाहिला तर चांगल्या पद्धतीने मात्र त्यांनी खेळ प्रस्थापित केला आणि टाय ब्रेकरमध्ये डेबी स्पोर्ट कुरुस संघाला मात्र त्यांनी पराभूत केलं. थोडंसं सलामीवीरमध्ये आपण चेंजेस पाहतो कारण पहिल्या सामन्यामध्ये या जयच्या सोबतीला प्रमोद आला होता. प्रमोदनं खूपच स्ट्रगल केला आणि त्या अनुषंगाने आता मात्र पाहू शकाल शिवाजी स्वतः आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारतोय. षटकाला सुरुवात करतोय या निर्वी 11 सापे संघाच्या माध्यमातून कुमार. फिल्डिंग प्लेसमेंट पाहिले तर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे, शॉर्ट पॉईंटला एक फिल्डर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर तैनात आहे, मिड ऑन आहे, वाडिश मिड विकेटला एक फिल्डर आहे, डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑफ अशी ही व्ह्यू रचना आपण पाहतो. आणि पहिल्या चेंडू जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी सुरुवात केली. इष्टांच्या पाठीमागे स्वतः संतोष सुतारा आहेत. गोलंदाजांना मात्र वारंवार कानमंत्र देत आहेत की एक्झॅक्टली कशा रीतीने तुम्हाला या ठिकाणी कामगिरी करायची आहे. स्ट्रायकिंग एंडला जय, नॉन स्ट्रायकिंग एंडला शिवाजी. यापुढे सामना महेश शिलवण प्रज्ञा संघ आपण पूर्णपणे रेडी राहायचं आहे आणि त्यांच्या विरोधात संघ असेल जय हनुमान वाहोली. दुपारचा सूत्र आहे शुभ दुपार सर्वांना, गुड आफ्टरनून. आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं जे आमच्या समेत ऑनलाईन प्रेक्षक जोडले आहेत त्यांचं सुद्धा मात्र मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतोय. फटका हवेत मिस टायमिंग पाठमोऱ्या जात असताना त्या ठिकाणी झेल पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या अवाक्याच्या बाहेर हा झेल होता. फलंदाजाने 2 धावा कंप्लीट केल्या. जयच्या बॅटमधून या 2 धावा पाहायला मिळाला. स्वतःचं त्यांनी अकाउंट ओपन केलं आणि संघाचा मात्र त्या ठिकाणी खाता उघडला गेलं. आज एकापेक्षा एक सरस सामने आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. हाय व्होल्टेज सामने आज ते मात्र आपण पाहतोय. हो फटका जबरदस्त स्लॉट मध्ये होता आणि त्याला मात्र चेंडू भेडकावण्याचा प्रयत्न मिड विकेटला केला परंतु तिथे मात्र शत्रक्षक होते सचिन, त्याने मात्र कुठल्या प्रकारे चूक केली नाहीये. पकडला झेल आणि लागतोय एकविरा स्पोर्ट जुपाडा संघाला हा पहिला धक्का. क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहायला जातोय निर्वी 11 सापे संघासाठी. पहिली सफलता कुमारनं प्राप्त करून दिली. न्यू फलंदाज प्रमोद आले तिसऱ्या क्रमांकावरती. पाहू शकाल शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता परंतु चेंडू बॅटला स्पर्श झाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी शरीरावरती धडकला आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. धावसंख्या मात्र पुढे वाटचाल करेल 3 या आकड्यावरती. 1 गडी बाद 3. संत आणि साबत सुरुवात. जबरदस्त चेंडूच्या हाताने थोडासा लवकर फटका पीक केला शिवाजीनं. पहिल्या चेंडूला तो सामोरा गेला होता. पहिल्या चेंडूवरती त्यांनी मनसुबे तिथे मात्र केले होते मोठा फटका केल्यासाठी परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. तशी ही खेळपट्टी आपण जर पाहिली तर फलंदाजांसाठी सुद्धा मात्र नंदनवन आहे. गोलंदाजांनी सुद्धा मात्र या खेळपट्टीचा योग्य रीतीने मात्र चांगला वापर केलेला आहे. ओ फटका हवेत आहे. विकेट्स मिळण्याची दाट शक्यता परंतु त्या ठिकाणी एक क्षण असं वाटलं होतं कॉटन बड होईल परंतु स्वतः गोलंदाज कुमारनं तिथे मात्र चूक केली आणि चेंडू शेवटच्या क्षणाला मात्र धर्तीवरती दान झाला आणि शिवाजीला मात्र जीवनदान देणं म्हणजे कुठेतरी
निरवी 11 सापे संघासाठी ही धोक्याची बाब असेल. परंतु पहिल्या षटकाचा जर खेळ पाहिला आपण तर काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. खास करून कुमारचं कौतुक करावं लागेल. एक सफलता त्याने प्राप्त केली आणि आपल्या कोठ्यामध्ये फक्त आणि फक्त 4 धाबा त्याने खर्च केल्या. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा जो निर्णय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कुठेतरी अयोग्य ठरतोय. एकविरा स्पोर्ट झोपाडा संघाच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल. परंतु तसे दोन्ही संघ जर आपण पाहिले तर नवखे संघ आहेत. आतापर्यंत एकही टायटल्स या संघाने जिंकलेला नाही आपल्या करिअरमध्ये आणि त्याचमुळे मात्र असं वाटतं की हा सामना कदाचित लो स्कोरिंग सुद्धा मात्र इथे प्रेक्षकांना पाहायला मिळू शकेल. ज्याप्रमाणे सुरुवात पाहायला मिळाली फक्त 4 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. तुम्ही पाहता मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रमंडळ भुईरगाव अजित भुईरगाव चषक 2024 स्पर्धेचा आज दुसरा दिवस. 3 दिवसांची स्पर्धा आपण पाहणार आहोत. उद्या या स्पर्धेचा अंतिम शेवटचा दिवस असेल. कोणता संघ ही स्पर्धा जिंकेल. आतापर्यंत एकमेव संघानं टॉप 3 मध्ये प्रवेश केला जो नुकता तुम्ही सामना या ठिकाणी पाहिला. मितेश 11 कुरुन संघानं जबरदस्त परफॉर्मन्स केला. आयोजक संघाला पराभूत केलं आणि आजच्या लॉट्समधून पाहूया कुठला संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. दुसरा षटकाचा खेळी ते मात्र सुरुवात होतो आणि स्वतः गोलंदाज संतोष सुतार या ठिकाणी आपल्या संघाची धुरा सांभाळतोय, जबाबदारी स्वीकारतोय. पहिल्या चेंडू पाहिलं तर फ्लॅट करण्याचा प्रयत्न अगदी स्लो रन होता. ती लेंथ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज शिवाजीने केला. परंतु या ठिकाणी 5 संत फेकी आले. त्या अनुषंगाने मात्र 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 6 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. जर हा सामना जर एकविरा स्पोर्ट झुपाडा संघाने जिंकला तर झुपाडा गावचे लाडके जावई कुक्षेगावचे समाजसेवक साईनाथ दत्तू पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला सायंकाळी मेजवानी दिली जाणार आहे. चला स्पीड अप करा. आपण जास्त वेळ घेऊ नका कारण आज एकूण आपल्याला 12 सामने कव्हर करायचे आहेत. पुन्हा फुल टॉस रिव्हर्सचा फलटा अल्टी पल्टी स्ट्रोक आणि चेंडू सरळ विकी स्मृती स्टँडला जाऊन धडकतोय. 4 धाबांसाठी चौकार. करतोय परंतु शॉट तडेबंदा छत्रशक वेगाने चेंडूवरती झेपावला. तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. धावा जर मोठ्या फरकाने येत नसेल तर तुम्ही नक्कीच डबल सिंगलवरती भर टाकणं फार गरजेचं आहे आणि ते कार्य आता या दुसऱ्या ओव्हरमध्ये शिवाजी भालेकर करत असताना ओरपीच चेंडू चेंज ऑफ फेस स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर मात्र पाहू शकाल या ठिकाणी थोडासा बाहेरच्या दिशेने मूव्ह झाला आणि पाहू शकाल समोरचा जो स्टँड आहे प्रत्यक्ष एंटरप्राइज स्टँड तर पूर्णपणे सापेकरांच्या माध्यमातून मात्र त्या ठिकाणी फुल आहे. एन्जॉय करतायत क्रिकेटला. पुन्हा मात्र या ठिकाणी पाहू शकाल बैठक स्टार्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा मात्र या ठिकाणी चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही. कमबॅक करतोय संतोष सुतार. पाहू शकाल या ठिकाणी चेंडू वेगवान हाताळत नाही परंतु टप्पा अचूक चांगली लेंथ त्यांनी पिक केली आणि त्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी गोलंदाजी साकारतोय. पुन्हा आता मात्र या ठिकाणी स्विंग इन डिलिव्हरी जबरदस्त. पहिल्या 3 चेंडूचा आपण जर सुतारचा विचार केला तर एकूण 8 धावा त्याने खर्च केला होता परंतु मागील 3 चेंडूंवरती त्याने एकही धाव खर्च केली नाहीये. म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी या धावसंख्या आपण जर पाहिली तर 1 गडी बाद 12 धावा पाहायला मिळतात. वेलकम महेश साशे. महेश 11 पडके संघाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांचा मात्र या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत आणि लगेचच नाणेफेकीसाठी आपण सज्ज राहायचं आहे. जय हनुमान बाहुली संघाच्या विरोधात तुमचा सामना असेल. डावातील पहिला षटक हाताला कुमारना जबरदस्त इकॉनॉमिकल षटक त्याचं राहिलं. एक गडी त्याने बाद केला होता. दुसऱ्या षटकामध्ये या संतोष सुतारला आपण पाहिलं त्याने एकूण 8 धावा खर्च केल्या.
आणि आता मात्र शेवटच्या षटकासाठी या गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉग ओव्हरचा खेळ इथे मात्र आपण पाहतो आणि तसंही 3 षटकामध्ये प्रत्येक ओव्हर जर पाहिली तर स्लॉगच आहे, कारण तुम्हाला झटपट क्रिकेट खेळावंच लागेल. 3 षटकामध्ये 18 चेंडू तुमच्याकडे असतात आणि त्या 18 चेंडूमध्ये तुम्हाला योग्य ती धावसंख्या मात्र उभारायची असते आणि त्या अनुषंगाने तुमचे जे प्रॉपर फलंदाज आहेत त्यांना मात्र त्या गोलंदाजांवरती अटॅक करणे सुद्धा फार गरजेचं असतं आणि ते कार्य सध्या आपण पाहिलं तर शिवाजी करतोय. टॉप एच चेंडू हवे संतोष सुद्धा चेंडूच्या खाली पकडतोय झेल आणि या ठिकाणी लागतोय या जुपाडा संघ. सॉंग अजय देवगण आणि इथे मात्र या ठिकाणी सध्या हिट होतोय संतोष सुतार. गोलंदाजी सुद्धा मात्र चांगली पाहायला मिळाली आणि एस्टांच्या पाठीमागे सुद्धा मात्र जबरदस्त कार्य करतो आणि आपल्या खेळाडूंना चांगला गाईड करतोय. नवीन फलंदाज एंटर होतोय मुकेश आणि इथं मात्र पहा जशी सचिनला विकेट मिळाली त्याचा कॉन्फिडन्स मात्र या ठिकाणी उंचावला गेला आणि लगेचच मात्र त्याच्या माध्यमातून या ठिकाणी डॉट चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 12 धाबा आतापर्यंत धाव फलकावरती पाहायला मिळतात की या स्पर्धेतील सर्वात लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळतो की काय. या अगोदर आपण जय महाराष्ट्र बोरगाव संघाचा विचार केला तर 14 धावा त्यांनी जोडल्या होत्या आणि आता मात्र या ठिकाणी त्या धावाचा रेकॉर्ड मोडला जाईल की नाही याकडे आता मात्र सर्व बोरगावच्या खेळाडूचं लक्ष केंद्रित लागलेलं आहे. ओ दांडीकुल फुलटॉस होता, वेगवान होता, चेंडूला मात्र सन्मान देऊ शकला नाहीये आणि या ठिकाणी विकेटचा पतन. धक्का क्रमांक 3 लागतो जुपाडा टीमला. सचिन पुन्हा एकदा हो पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटमध्ये संपर्क मात्र त्या ठिकाणी होत नाही. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे सापे गावातील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय मेघनाथ शेठ शास्त्री आणि सन्माननीय रोहिदासजी सुतार युवासेना शाखा प्रमुख सापे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण वा आपलं मी भोरगावच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं या स्पर्धेच्या वतीनं तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या फुलर लेंथ ऑन साईडला मात्र ट्राय करण्याचा प्रयत्न मिळवतो तो विष्णू पाटील आहेत. काय जबरदस्त फिल्डिंगचा नजराणा तिथे मात्र फेस करतोय आणि फेक पहा योग्य दिशेने मात्र फेकी पाहायला मिळाली. एक धाव तिथे मात्र कंप्लीट झाली आणि या पाहता पाहता मात्र कासोरच्या गतीने धाव फलक 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतो. या शेवटचा चेंडू शिल्लक या पहिल्या डावातील आणि लगेच आपण पुढील सामन्याची नाणेफेकी सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न करणार आहोत. संघात जय हनुमान वाहुली विरुद्ध महेश 11 पडगे. आतापर्यंत 17 चेंडूचा खेळ आपण पाहिला, फक्त 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. हो पुन्हा होता मात्र कुठेतरी पाहिलं तर फुलर लेंथ होता कुदू काढण्याचा प्रयत्न आणि अखेर जो निश्चांक आकडा होता भोरगावचा 14 धावांचा तो मात्र या ठिकाणी मोडीत काढला जुपाडा संघाने, कारण 15 धाव फलकावरती हा संघ पोहोचला गेला आणि या लक्ष्य असेल 16 धावांचं आणि तो मात्र लक्ष्य तुम्हाला पूर्ण करायचं 18 चेंडूंमध्ये. जबरदस्त कामगिरी निर्वी 11 5-1-4 सापे संघाची गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल.
सुरुवात कुमारने केली, 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर संतोषला आपण पाहिलं 8 धावा त्याने खर्च केल्या आणि अखेर शेवटच्या ओव्हरमध्ये सचिनने फक्त 3 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. तर चला आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. पुढील सामन्याची नाणेफेकी आपण इथे संपन्न करणार आहोत. महेश इलेव्हन पडगे विरुद्ध जय हनुमान वाहुली. महेश इलेव्हन संघाचे संघनायक आलेले आहेत. जय हनुमान वाहुली संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण सुद्धा त्वरित या. चला जय हनुमान बाहुली संघाचे संघनायक प्लीज फास्ट या. प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक आलेला आहे. आमचे पाहुणे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसऱ्या फेरीतील हा तिसरा सामना तुम्ही पाहणार आहात मित्रांनो. भैरगाव चषक 2024 मध्ये एक छोटासा लक्ष्य आहे, फक्त 16 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी निर्वी 11-5-1-4 या सापे संघाला मात्र या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. आणि मी विनंती करतोय विकीस्पट कुक्षे संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय रुपेश शेठ पाटील कुक्षेगावचे उद्योजक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार आहोत. आज विकीस्पोर्टचा जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहिला जांभूळपाडा संघाच्या विरोधात. कॉल देत आहेत वाहुली संघाचे संघनायक. छापासाचा कॉल आहे, परंतु आलेला आहे काटा. शीतपेय इथे मात्र पोचवायचं आहे. टॉस विनिंग संघनायकाला आपण शीतपेय देणार आहोत. कुक्षेगावचे यॉर्कर किंग मिस्टर मयूर एकनाथ पाटील याचकडून आम्हाला शीतपेय लाभलेलं आहे. टॉस जिंकला या ठिकाणी पडगे संघाने आणि त्या पडगे संघाच्या संघटनेला आपण शीतपेय देतोय. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. महेश इलेव्हन पडगे संघ तुमचा संघ सुद्धा जर पाहिलं तर युवा खेळाडू तुमच्या संघामध्ये जास्तीत जास्त आहेत. नौका संघ आहे, परंतु या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळत असताना काय स्ट्रॅटर्जी तुम्ही आखणार आहात आणि प्रथमतः टॉस जिंकला काय करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारणार? क्षेत्ररक्षण करणं पाहिजे. काय पॉझिटिव्ह सोच आहे? सगळ्यांचा 100% पाहिजे बस. फिल्डिंग करत असताना समोरच्या संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 3 ओव्हरच्या मॅचमध्ये 30-35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि तुमच्याकडे असा कुठला गोलंदाज आहे की तो चांगली कामगिरी करेल या महत्त्वाच्या मॅचमध्ये? बॉलर चांगले आहेत, विनायक महेश आहेत चांगले बॉलर. महेशकडून तुम्हाला जास्तीत जास्त काय अपेक्षा असतात? सगळ्यात जास्त महेशकडनं अपेक्षा असतात का चांगली बॅटिंग, त्याची बॉलिंग चांगली झाली की मॅच जिंकली. तू कर्णधार आहेस, तुझ्याकडून सांगायला काय अपेक्षा आहेत? 100% देण्याचा प्रयत्न असेल. कारण की तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही टॉसची मागणी केली परंतु तुमच्या बाजूने टॉस लाभला नाही. बॅटिंग करायच्या 3 ओव्हरमध्ये कुठपर्यंत जाण्याचा तो तुम्ही प्रयत्न करणार? 40+. पहिल्या सामन्यामध्ये जो खेळ झाला तो त्याच्यावरती तू संतुष्ट आहेस की अजून काही अधिक चांगला करण्याचा प्रयत्न करणार? अजून मला चांगला खेळायचा अपेक्षा आहे. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये समीर बिथून चांगला खेळला, त्यानंतर प्रणितने चांगली बॅटिंग केली, परंतु ऑलराऊंड परफॉर्मन्स जर पाहिलं, कारण एखादा स्पर्धा जर जिंकायची असेल तर सांघिक खेळवणं फार गरजेचं आहे. तर सर्वांकडून तू का अपेक्षा करतोयस? काय काय समीर मिथूनकडून अपेक्षा आहे का फायनलपर्यंत आम्ही पोहोचलो पाहिजे. म्हणजे आजच्या दिवसामध्ये तशा प्रकारचा खेळ होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो नक्कीच. तर की तुला सुद्धा खूप मी शुभेच्छा देत आहोत. तर टॉस मात्र संपन्न झालेला आहे. टॉस जिंकलाय महेश इलेव्हन पडगे संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जाऊया आपण ऑन गोईंग मॅचकडे. लक्ष छोटंसं आहे, फक्त 16 धावांचं टार्गेट या ठिकाणी संतोष सुतार आणि कंपनीला पूर्ण करायचं आहे. तो टार्गेट किती षटकांमध्ये पूर्ण होईल त्यासाठी मात्र तुमच्या सोबतीला असेल आता मात्र कॉम्बॉक्समधून त्यांचा आवाज आता तुमच्यापर्यंत पोहोचेल. माझे सहकारी समालोचक मिस्टर मनोज कारवे सर सज्ज आहेत. थँक्यू सो मच. येस, धन्यवाद योगेश पाटील सर. नमस्कार सर्वांना, शुभ दुपार, गुड आफ्टरनून. नमस्कार संतोषजी सुतार साहेब, आपलं हार्दिक स्वागत. निर्वी 11-5-1-4 आणि तोच संघ इथे धावांचा पाठलाग सुरू करतोय आणि सुरू करते स्वप्न सुरुवात. चेंडू गेला दीप थडम्यांच्या दिशेने. सुंदर, लक्षणीय, प्रदर्शनीय, अतिसुंदर, दिमागदार चौकार. संतोषजी सुतार साहेबांनी
जे पहाटे 5ला उठतात, सर्वांना फोन करतात, आपापली घरची कामं आटोपून सर्वांना मैदानामध्ये बोलवतात प्रॅक्टिस करण्यासाठी आणि हळूहळू संघ उंच उभारी करतो. कारण पहिल्या इनिंगमध्ये ह्या संघाने बॉलिंग आणि फिल्डिंगच्या जीवावरती पाहिलं आपण की 15 धावावरती जुपाडासारख्या तगड्या संघाला थांबवलं. जो संघ सेकंड फेरीमध्ये आलाय, टाय ब्रेकरमध्ये ज्याने विजय संपादन केलाय जुपाडा संघ, त्या संघाला इथे थांबवलं आणि या ठिकाणी गोलंदाजांनी ह्या चेंडूवरती थांबवलं. चौकारानंतर डॉट आला. धावसंख्या 4. यावेळेला चांगला पटका पाहतो आपण. फुल टॉसला टर्न केलाय, बॅकवर्ड्स केले आणि लॉंग लेगच्या मध्ये चेंडू जातोय. 3 टप्प्याने 4 धावांसाठी. ते बराबर है, चक्री नहीं घुमाई, यहाँ पे बैट घुमाई सचिन ने. सचिन आणि कुमार अशी जोडी आहे. 2 चौकार आले 3 चेंडूमध्ये. धावसंख्या 8 वरती निर्वी 11 5-1-4. पुढे सळसवले. गरज होती का? अजिबात गरज नव्हती आणि पंचाचं बोट आकाशामध्ये. फलंदाज बाद होतोय. सचिन बॅक टू द पॅव्हलियन. स्ट्रायकर फलंदाज सचिनवरती खूप अपेक्षा होत्या, परंतु सचिनला अजिबात गरज नव्हती. काही घाई करायची गरज नव्हती. 18 चेंडूमध्ये जर 16 धावांची गरज असताना कुमार बाद झालाय, माफ करा. दोघांची शर्यष्टी इथून तर तसंच पाहायला मिळते, पण सचिन अजून आहे मैदानामध्ये. कुमारने ते 2 चौकार मारले होते आणि असं वाटलेलं की कुमारच्या मनामध्ये असं चाललं असेल की आपण एकाच षटकामध्ये सामना संपवून टाकूया. 2 चौकार तर मारलेत, अजून 2 मारावे लागतील. तो प्रयत्न, त्या प्रयत्नामध्ये फसले, स्टंपिंग झाले, रनआउट झाले. ह्या ठिकाणी वेगाने बॅट रोल केली होती आणि तितक्याच वेगाने चेंडू टाकला होता जय याने. जय आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे, ज्याने सामना जिंकून दिलाय. तो जय इथे प्रयत्न करतोय. विकेटची प्राप्ती केली. 1 डॉट, 2 चौकार आले होते. 5 चेंडू पडलेत आणि 5 चेंडूमध्ये निर्वी 5-1-4 संघाची धावसंख्या 8 वर. यावेळेला पूल केलाय. शॉटमध्ये ताकद नव्हती, परंतु त्या ठिकाणी मिस फिल्डिंग झाली. तेच कारण ठरलं. एका टप्प्याने चेंडू हा गेला सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार निर्वी 11 5-1-4 साठी. हॅलो. तर पहिल्या षटकामध्ये प्रेक्षक लागोपाठ आपण बघितलं की 4-0-4 विकेट 0-0-4 असे आपण पाहतो की जणू काय अथर्व विषयच्या घरचा पिनकोड नंबर की काय अशी धावसंख्या बघितली आपण ती 12. आणि जणू काय संतोषजी सुतार यांनी सांगितलं की तुम्ही चौकारामध्ये डील करा, आपल्याला असा सामना जिंकायचा आहे की आपण सिंगल डबल घ्यायचेच नाही आहेत. आणि तसं काय होईल का बघायचं दुसऱ्या षटकामध्ये. फलंदाज तयार आहे पूर्णपणे, तो म्हणजे सचिन आणि त्यासोबत तिला आला वन डाऊन बॅट्समन सौरभ. कुमार आहे यारजा, म्हणून म्हणालो की तुला इथे सचिन नवी सचिन बाद झाला. येस अथर्व, मला खूप छान आज साथ देत आहे कारण सचिनचं माझं संभाषण नेहमी होत असतं संतोषजी सुतार यांच्या साथीने, त्यांच्या मार्गदर्शनाने. सचिन चांगला घडतोय आणि चांगली जबाबदारी सुद्धा घेत असतो सचिन, आणि तो आहे अजून कुमार आणि सौरभ. यावेळेला कुमारने टर्न केला चेंडूला आणि चेंडू गेला लेग स्लिपच्या डोक्यावरून जात असताना प्रतीक्षा जिथे करतात प्रतिष्ठा एंटरप्राइजेस मध्ये प्रेक्षक त्यांना मानवंदना आणि नोचा इशारा पंचाचा बीमरचा. बीमर +4 फायपर्स मॅच फिनिश्ड. तेच म्हणालो की चौकाराने डील होणार असं चित्र पाहायला मिळालं आणि 4 चौकार प्लस कमी होती ती सुद्धा भरून काढली 9च्या माध्यमातून आणि लवकरच सामना समाप्त झाला.
नक्कीच वेळेबाबत सहकार्य केलं संतोषी सुतार साहेबांच्या संघाने. त्यासाठी मंडळ आभारी आहे आणि अभिनंदन करतोय आपण निर्भी 11-5-1-4 संघाचे, ज्यांनी हा सामना खिशात घातला आणि जुपाडा संघाला